अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तर दुसरा श्रावण सोमवार आता आहे दुसरा श्रावण सोमवार। तर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवपिंडावर एक अशी वस्तू अर्पण करायची। ती वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात आजारपण असेल, नजरबाधा झाली असेल किंवा तुमच्यावर जर आर्थिक संकट असेल तर ते सर्व संकट निघून जाण्यासाठी आपल्याला शिवपिंडावर ही एक वस्तू अर्पण करायची। तर कुठली वस्तू ते आज आपण पाहणार आहोत। तर श्रावण सोमवार आपण श्रावण सोमवारी अभिषेक कसा करायचा, अभिषेक करण्याची पद्धत किंवा अभिषेक कुणी करायचा, कशाने करायचा ते आपण पाहूया। तर अभिषेक हा कुणी दह्याने करतं, कुणी दुधाने करतं, कुणी पंचामृताने पण अभिषेक करतं, तर काही हे उसाच्या रसाने पण अभिषेक करतात। तर अभिषेक करायचं तर म्हणलं तर साध्या पाण्याने अभिषेक केला तरीही चालतो, कारण शिवाला प्रसन्न करण्यासाठी फक्त भाव महत्त्वाचा असतो। तर इथं भाव जर असेल तर आपण साध्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर ते साधे पाणी आपण तीर्थ म्हणून पेले तर आपल्या घरातील सर्व समस्या हे दूर होतात। तर शिवाच्या पिंडीवर एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे, ज्याने रोगराई, आर्थिक संकट, बाधा हे दूर होतील। तर आपण ते पाहूया। तर अभिषेक कुठे करावा, कसा करावा, कोणती वस्तू अर्पण करावी ते आता पाहूया। तर सेवा कोणती करावी ते आज आपण पहिल्यांदा पाहूया। तर सेवा ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे। ते जर जमत नसेल तर 11वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। 11वा अध्याय वाचल्यानंतर सर्व रुद्रपठण केल्याचे पुण्य आपल्याला मिळते। नंतर शिवस्तुती वाचावी, ज्यांना काही शक्य नाही त्यांनी ओम नमः शिवाय हा जप करावा। नंतर महामृत्युंजय मंत्राचाही जप करावा। पूजा कशी करावी, तर पूजा ही सकाळी लवकर उठून करावी। पूजा दुपारी कधीही करायची नाही। दुपारी म्हणजे 12, 2, 3 असं वाजता तुम्ही पूजा करू नये। नसेल जमत तर तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी 5 ते 6 असा काही टाईम असतो त्यावेळेस तुम्ही पूजा करा। प्रदोषकाळी पूजा केल्याचे खूप पावित्र्य आहे असं म्हणतात। पहिल्या सोमवारी जर तुम्ही उपवास केला पण सेवा जर करता आली नाही तर काय करायचं आणि शिवामूठ व्हावी का असं म्हणतात। तर दुसऱ्या सोमवारी तुम्ही दुसरी शिवामूठ व्हा, पहिली शिवामूठ ही आपल्याला व्हायची नाही। तर दुसऱ्या सोमवारी आपल्याला अभिषेक करताना तीळ पाण्यात टाकून आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर दुसरी शिवामूठ आहे तीळ, म्हणून आपल्याला अभिषेक करताना तीळ पाण्यात टाकायचा आणि मग अभिषेक करायचा। अभिषेक झाल्यानंतर आपल्याला अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल। महिलांनी फक्त नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। तर अभिषेक झाला, मंत्र झाले, मग नंतर आपल्याला काही रुद्रसेवा येत असतील तर तुम्ही त्याही केल्या तरी चालतील, पण नसेल जमत तर हे 2 मंत्र तुम्ही नक्कीच म्हणा। नंतर काय करायचं, नंतर आपल्याला अभिषेक झाला ते तीर्थ आपल्याला पिऊन घ्यायचे। नंतर आता कुठली वस्तू अर्पण करायची आपल्याला, तर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर गंगाजल अर्पण करायचे। गंगाजल हे खूप पवित्र असतं, म्हणून आपल्याला ती वस्तू कुठली तर ही आहे गंगाजल। तर तुम्ही म्हणाल आमच्याकडे गंगाजल नाही तर काय करायचं, तर काय करायचं, आपलं जे साधं पाणी आहे ती भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं तरीही चालेल आणि अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा आणि ते पाणी जरी भगवान शंकराच्या पिंडीवर पडलं तर ते गंगाजल बनतं। नसेल तुमच्याकडं तर ते हे पाणी अर्पण करा आणि जो कोणी आजारी असेल त्यांनाही तीर्थ म्हणून तुम्ही पाणी देऊ शकता। तर ही झालं एक वस्तू अर्पण करायची। नंतर काय करायचं, नंतर आपल्याला महादेवाला भस्म लावायचे। मग नंतर आपल्याला बेलपान व्हायचे। तुमच्याकडे जेवढे बेलपान असेल तेवढे तुम्ही वाहा, 11, 108 आणि बेलपानाचं टोक हे आपल्याकडे आलं पाहिजे। बेलपान हे पालतं टाकलं पाहिजे। ह्या सर्व गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि फुलं जर असतील तर तुम्ही फुलं वाहिली। श्रावण सोमवार म्हणजे शिवामुठी तीळ आहे, मग तीळ तुम्ही शिवामूठ तीळ म्हणून व्हा। आणि शिवामूठ अर्पण करायचं कारण म्हणजे काय, तर ही आपण महादेवाला म्हणजे भगवान शिवाला तिळाचं आपण दान करतो असं त्यामागची प्रथा आहे। म्हणजे दान करण्याला खूप महत्त्व आहे, म्हणून ही शिवामुठी अर्पण केली जाते, म्हणजे आपण शिवाला दान करतो असं म्हणण्यामागं त्याची कारण आहे। तर शिवलीलामृताचे तुम्ही 11वा अध्याय वाचा। ह्या महिन्यात सेवा करायला खूप महत्त्व आहे, कारण श्रावण महिना हा पूर्ण शिवाला अर्पित आहे। त्यामुळे शिवलीलामृताचे 11वा अध्याय वाचा
ते जर जमत नसेल तुम्ही तर रुद्र पठण करावे, ते पण जमत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरीही चालेल। तर भगवान शिवाचं व्रत हे बिना मिठाचं करायचं असतं। तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला कुठल्याही उपवासा दिवशी मीठ खाणं हे वर्ज्य आहे, आणि तुम्हाला जर जमतच नसेल तर तुम्ही फलाहार केला तरीही चालेल। परंतु काहीला आजारपण असतं, त्यांनी नाही उपवास केला तरीही चालेल। कारण कसं, आपण इथं भाव महत्त्वाचा असतो, देवाला फक्त भाव महत्त्वाचा असतो। तुम्ही कुठल्या भावाने उपवास करता किंवा कुठल्या भावनेने तुम्ही श्रद्धा करता, सेवा करता, त्याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही भाव लक्षात ठेवा आणि सेवा करा। दुसरं म्हणजे पांढरं वस्त्र घालावे, काळे वस्त्र तुम्ही सेवा करताना घालू नये। रुद्राभिषेकाची सेवा रोज करण्याची खूप असं अनंत कोटी फायदे आहेत। त्याने काय होतं, आजारपण दारिद्र्य दूर होतं। ज्यांना जमत नाही त्यांनी केंद्रात जाऊन रोज रुद्राभिषेक केला तरीही चालेल। केंद्रात सेवा नियमित म्हणजे प्रत्येक श्रावण सोमवारी आरतीनंतर सेवा ह्या करतात। त्यामुळे तुम्हाला घरी जर रुद्राभिषेक करता येत नसेल तर तुम्ही केंद्रात जाऊन सेवा केली तरीही चालेल, परंतु तुम्ही सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।